शेतीजवळच्या छोट्याशा गावात शीतल राहत होती. शीतल लहानपणापासून अभ्यासात हुशार, थोडी लाजली आणि सांभाळू होती. तिचे आई बाबा साधे शेतकरी, पण लेकीनं शिकून मोठं व्हावं ही त्यांची फार मोठी इच्छा होती. त्यामुळे शीतलनं पुण्यातल्या एका नामांकित कॉलेजमध्ये बी.कॉमचं ॲडमिशन घेतलं. नवीन शहर, नवीन लोकं आणि घरापासून पहिल्यांदाच इतकं लांब. मनात भीती होती, पण उत्साहही होता. पहिल्या दिवशी ती कॉलेजच्या गेटसमोर उभी राहिली तेव्हा तिचं मन जोरात धडधडत होतं. क्लासरूममध्ये प्रवेश करताना तिनं आजूबाजूला बघितलं. काही जण गप्पा मारत होते, काही मोबाईलमध्ये गुंतलेले, काही पुस्तकात. शीतलने एका बेंचवर शांतपणे बसून घेतलं. थोड्याच वेळात तिच्या शेजारी एक मुलगा आला. उंच, थोडा स्टायलिश, गळ्यात साखळी, चेहऱ्यावर हलकंसं हसू. "हाय, मी राहुल. तू नवीन दिसते." शीतलने लाजत उत्तर दिलं. "हो, माझं नाव शीतल. बारामतीहून आले." "छान. मग तुला सगळं नव्याने आहे. काळजी करू नकोस, मी तुला सगळं कॉलेज दाखवतो," राहुलने सहजपणे म्हटलं. त्या दिवसापासून त्यांची मैत्री सुरू झाली. दिवस जात होते. राहुलचं वागणं खूप जिव्हाळ्याचं होतं. तो शीतलला कॅन्टीनमध्ये घेऊन जायचा, कॉलेजच्या फेस्टिवलमध्ये तिची काळजी घ्यायचा आणि अभ्यासातही मदत करायचा. शीतलला हळूहळू जाणवू लागलं, राहुल तिच्याकडे नेहमी वेगळ्या नजरेने बघतो. त्यांच्या डोळ्यात एक ऊब होती आणि खरं सांगायचं तर शीतललाही आता राहुलची सोबत आवडू लागली होती. पण मनाच्या कोपऱ्यात एक भीती कायम होती. हे सगळं ठीक आहे, पण माझं घर, माझी आई बाबा, त्यांना हे मान्य होईल का? रात्री हॉस्टेलवर पडल्या पडल्या शीतल विचार करायची. हृदय राहुलकडे ओढून जायचं आणि मेंदू तिला थांबवायचं. त्याच दरम्यान कॉलेजमध्ये फ्रेशर पार्टीची तयारी सुरू झाली. राहुलनं शीतलकडे बघून विचारलं, "शीतल, पार्टीसाठी तू येणार ना? मी खास तुझी वाट बघतोय." शीतल क्षणभर गप्प राहिली. तिला जाणवलं की राहुलचं मन साधं नाही. त्याच्या नजरेत काहीतरी वेगळं होतं. कॉलेजच्या पहिल्या महिन्याच्या शेवटी मोठी फ्रेशर पार्टी ठेवली गेली. सगळ्या नवीन विद्यार्थ्यांना थोडं मोकळं व्हायला, एकमेकांना ओळखायला ही संधी होती. पार्टीच्या आदल्या दिवशी राहुलनं शीतलला खास भेटलं. "शीतल, उद्या नक्की ये. मी तुझी वाट बघतोय. आणि हो, तुला मंचावर डान्स करायलाही लावतील." तो हसत म्हणाला. शीतल दचकली. "मी डान्स रे, मला काही येत नाही." ते राहुलने डोळा मारलं, म्हटलं, "अगं, येईल ना, मी आहेच तुझ्यासोबत. काळजी करू नकोस." पार्टीच्या दिवशी शीतलने निळा सलवार सूट घातला आणि अगदी उठून दिसत होती. हॉस्टेलमधल्या सगळ्या मुली म्हणत होत्या, "शीतल, तू तर एकदम परी वाटते." राहुलने तिला पाहिलं आणि त्याच्या डोळ्यात वेगळाच आनंद चमकला. "वाह, आज तू खरंच खास दिसतेय," त्यांनी हलकेच सांगितलं. शीतलचा चेहरा लाल झाला. तिनं हसत मान खाली घातली. पार्टी रंगात आली होती. काही जण नाचत होते, काही गाणी म्हणत होते. अचानक राहुलनं शीतलला हात धरला आणि स्टेजवर नेलं. "लेडीज अँड जेंटलमेन, आज आपल्या कॉलेजची सर्वात सुंदर फ्रेशर शीतल माझ्यासमोर डान्स करणार आहे." सगळ्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला. शीतलचं हृदय धडधडू लागलं. "राहुल, मला हे जमणार नाही." मी कुजबुजली. राहुलनं तिचा हात घट्ट धरला. "तू फक्त माझ्या डोळ्यात बघ. बाकी सगळं मी सांभाळतो." गाणं सुरू झालं. हळूवार, सलवार. ते दोघं नाचू लागले. शीतल सुरुवातीला थोडी गोंधळली, पण राहुलच्या आत्मविश्वासामुळे तिलाही लाल सापडला. त्या क्षणी तिच्या डोळ्यात फक्त राहुल दिसत होता. नाच संपला तेव्हा सभागृहात टाळ्यांचा गडगडाट झाला. शीतलच्या चेहऱ्यावर हसू होतं आणि राहुलकडे पाहताना तिच्या डोळ्यात लाजरी चमक. त्या रात्रीनंतर दोघांच्या नात्याला काहीतरी बदललं होतं. राहुल पहिल्यांदा शीतलकडे वेगळ्या स्वरात म्हटलं, "तू माझ्यासाठी स्पेशल आहेस. तुला हे कळतंय ना?" शीतलचं मन एकदम भरून आलं. तिनं काही उत्तर दिलं नाही, पण तिच्या नजरेतलं हसू सगळं बोलून गेलं. फ्रेशर्स पार्टीनंतर कॉलेजमध्ये सगळीकडे
शीतल आणि राहुलची चर्चा सुरू झाली. अरे, ती नवीन मुलगी शीतल ना, राहुलसोबत काय जमतंय? बहुतेक हो हो, डान्स करताना तर अगदी फिल्मी हिरो हिरोईन दिसत होते. शीतलला अशा गप्पा ऐकायला लाज वाटायची. ती मनाशी स्वतःलाच समजावायची, हे सगळं फक्त मैत्री आहे. राहुल चांगला मित्र आहे त्यापेक्षा काही नाही, पण हृदय मात्र वेगळीच गोष्ट सांगत होतं. क्लासमध्ये दोघे शेजारी बसायचे, कॅन्टीनमध्ये एकत्र चहा प्यायचे, लायब्ररीत अभ्यासाच्या नावाखाली लांब गप्पा व्हायच्या. हळूहळू राहुल शीतलच्या प्रत्येक गोष्टीकडे लक्ष द्यायला लागला. आज तू खूप थकलेली दिसते, झोप नाही झाली का? ही नोट्स नीट घे, तुला परीक्षेत कामी येतील. आज कॅन्टीनमधला समोसा खूप मस्त आहे, हे मी तुला देतो. ही साधी वाक्यही शीतलच्या मनात स्पर्श करत होती. एकदा कॉलेजचं ग्रुप प्रोजेक्ट तयार करायचं होतं. राहुल आणि शीतल एकाच ग्रुपमध्ये होते. दोघं एकत्र बसून रात्री उशिरापर्यंत प्रोजेक्टवर काम करत होते. हॉस्टेलवरचा परिसर शांत होता. राहुलनं अचानक विचारलं, शीतल, तू नेहमी इतकं शांत का असतेस? तुझ्या डोळ्यात काहीतरी दडलेलं दिसतं, सांग ना मला. शीतल थोडी थकलेली, तिचं मन भरून आलं होतं, पण ती थेट काही बोलू शकत नव्हती. माझं आयुष्य साधं आहे राहुल. घरचे माझ्यावर खूप विश्वास ठेवतात, त्यामुळे मी प्रत्येक पावलावर सावध राहते. मला कुठलाही चुकीचा निर्णय घ्यायचा नाही. राहुल तिच्याकडे पाहत राहिला. तू खरंच खूप वेगळी आहेस शीतल. कधी कधी मला वाटतं तू माझ्यासाठीच आली आहेस. हे ऐकून शीतलचं हृदय जोरात धडधडलं. तिच्या गालावर हलकी लाली पसरली. पटकन विषय बदलत म्हणाली, चल प्रोजेक्ट पूर्ण करूया, उशीर होते. पण आतून मात्र ती पहिल्यांदाच स्वतःला कबूल करत होती. हो, मला राहुल आवडतो. फ्रेशर्स पार्टी, ग्रुप प्रोजेक्ट आणि रोजच्या भेटीमुळे राहुल आणि शीतल खूप जवळ आले होते. शीतलचं मन आता राहुलकडे उत्कृष्ट होत, पण ती अजूनही स्वतःशीच झगडत होती. हे खरं प्रेम आहे की फक्त मैत्रीचा मोह? एका संध्याकाळी कॉलेजच्या बागेत राहुल आणि शीतल एकटे बसले होते. हवा शांत होती, थोडी थंडीही होती. राहुलने हळू आवाजात विचारलं, शीतल, तुला कधी जाणवतं का आपण फक्त मित्र नाही? शीतलचं हृदय जोरात धडधडू लागलं. काय म्हणतोस? ती थोडी लाजत म्हणाली. राहुलने तिच्या डोळ्यात पाहिलं आणि थेट बोलून टाकलं, मी तुझ्यावर प्रेम करतो शीतल. पहिल्यांदाच तुला पहिला त्या दिवसापासून तू माझ्या मनात आहेस. मला फक्त एवढं सांग, तुला मी आवडतो का? त्या क्षणी शीतलला सगळं थांबवल्यासारखं वाटलं. ती काय उत्तर द्यावं याचा विचार करत होती. तिच्या मनातले सगळे विचार, भीती, घरच्यांची आठवण आणि राहुलच्या डोळ्यातला प्रामाणिकपणा सगळं एकत्र आलं होतं. ती हलक्या आवाजात म्हणाली, राहुल, मला तुझ्यासोबत असताना खूप छान वाटतं. तुझ्याजवळ असताना मी सगळं विसरते. कदाचित हो, मला तू आवडतोय. राहुलने आनंदाने तिचा हात घट्ट धरला. बस, मला एवढंच ऐकायचं होतं. दोघांच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू दाटले होते. त्या क्षणापासून त्यांची मैत्री खऱ्या प्रेमात बदलली. पण प्रत्येक प्रेमकथेप्रमाणे त्यांच्या आयुष्यातही एक नवा वळण येणार होतं. दुसऱ्याच दिवशी कॉलेजमध्ये एक नवी मुलगी दाखल झाली. कव्या, श्रीमंत घराची, बिनधास्त स्वभावाची, स्टायलिंग आणि बोलण्यात पटाईत. पहिल्याच दिवशी तिनं राहुलकडे विशेष लक्ष दिलं. क्लासमध्ये, कॅन्टीनमध्ये, अगदी मैदानातसुद्धा कव्या सतत राहुलसोबती फिरत होती. शीतलला हे सगळं दिसत होतं. तिच्या मनात अस्वस्थता निर्माण झाली. राहुल खरंच माझाच आहे का? की या नव्या मुलीमुळे काही बदल होईल? कव्या आल्यापासून कॉलेजचं वातावरण शीतलसाठी बदललं होतं. तिचं प्रत्येक पाऊल आता सावध झालं होतं.
कव्या वर्गात आली की सगळ्यांचं लक्ष तिच्याकडेच जायचं. महागडे कपडे, आत्मविश्वासाने भरलेले बोलणं आणि सतत राहुलभोवती वातावरण राहुलला कधी जाणवतच नाही, पण तिच्यातल्या डोळ्यांनी सगळं टिपलं होतं. राहुल जर कव्यासोबत हसून बोलत तरी शकतील, मग दुःखाचं. एकदा कॅन्टीनमध्ये प्रसंगी घडला. राहुल आणि शीतल नेहमीप्रमाणे चहा पीत बसले होते. तेवढ्यात कव्या आली आणि थेट राहुलजवळ बसली. हाय राहुल, आज प्रोजेक्ट थोडं काम करायचं आहे. तू मोकळा आहेस का? कव्याने सहज विचारलं. राहुलनं हसत उत्तर दिलं, हो, काही नाही, आपण नंतर भेटू. शीतलने हे ऐकलं आणि तिच्या मनात काटा खुपसल्यासारखं झालं. काही बोललं नाही, पण तिचा चेहरा पांढरा फटक झाला. राहुलला जाणवलं, शीतल, काय झालं? तब्येत ठीक नाही का? नाही रे, मी हॉस्टेलला जाते, ती तेवढंच बोलून निघून गेली. त्या रात्री शीतल खूप विचार करत राहिली. राहुल खरंच माझ्यावर प्रेम करतो का, की फक्त मैत्री समजतो? कव्या त्याच्यासोबत सतत आहे. जर तिच्याकडे वळला तर डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तिला पहिल्यांदाच प्रेमात मस्तराची चटका बसली होती. दुसऱ्या दिवशी राहुलनं शीतलला गाठलं. काल का निघून गेलीस? अचानक काहीतरी मनात आहे ना तुझ्या, सांग ना मला. शीतलनं नजर वळवली. काही नाही, फक्त थकले होते. पण राहुल तिच्या चेहऱ्याकडे पाहून समजला. तो हळूच म्हणाला, शीतल, मी तुला आधीच सांगितलं, तूच माझं सगळं आहेस. दुसऱ्या कोणाबद्दल असं कधी विचार करू नकोस. शीतलच्या डोळ्यात पाणी आलं. ती हसत म्हणाली, मला फक्त भीती वाटते राहुल. तुझ्या जवळ कुणी आलं की मी तुला गमवेल या विचाराने मान हादरतय. राहुलनं तिचा हात हातात घेतला. शीतल, मी नेहमी तुझ्याच आहेच आणि राहील. पण कव्या एवढ्यावर थांबणारी नव्हती. तिचं मन ठरवलं होतं राहुलला जिंकायचं. कव्या मनाशी ठरूनच कॉलेजमध्ये आली होती. राहुल माझा हवा तिला शीतल आणि राहुल जवळीक आवडत नव्हती. उलट ती शीतलला थेट आव्हान द्यायचं ठरवून बसली होती. एका दिवशी क्लास संपल्यानंतर कव्या राहुलजवळ आली. राहुल, मला नोट्स हव्यास. तुझ्या नोट्स खूप चांगल्या असतात म्हणतात. राहुलनं सहजपणे आपलं वही काव्याला दिली. शीतल जवळच उभी होती. तिनं ते पाहिलं आणि तिचं मन पुन्हा बेचैन झालं. कव्या हसत राहुलला म्हणाली, तू खरंच खूप मदतीचा आहेस. कॉलेजमध्ये तुझ्यासारखा मित्र असणं म्हणजे नशीब. राहुल हसला, पण तिच्या मनाला मात्र यातूनच त्रास झाला. काव्याने शीतलला मुद्दाम टोचून बोलायला सुरुवात केली. कॅन्टीनमध्ये ती म्हणायची, शीतल, तू खूप साधी आहेस ग. राहुलसारख्या मुलाला तर मॉडर्न मुलीच शोभते. कधी ग्रुप स्टडीच्या वेळी ती थेट राहुलला उद्देशून म्हणायची, तुला तर माझ्यासोबत अभ्यास करायला खूप मजा येते ना, कारण मी तुला व्यवस्थित समजावते. शीतल बाहेरून काही बोलत नसे, पण आतून मात्र तिच्या मनात वादळ उठत असे. एका दिवशी कॉलेजच्या मैदानावर सराव चालू होता. क्रिकेट मॅच ठरली होती. राहुल खेळाडूमध्ये होता. कव्या स्टेडियममध्ये बसून जोरात शिअर करत होती. कॅम ऑन राहुल, तूच बेस्ट आहे. राहुलने सिक्स मारली की कव्या उभी राहून टाळ्या वाजायची. शीतल शांतपणे पाहत होती. तिचं मन जवळ होतं, पण ती व्यक्त करू शकत नव्हती. त्यानंतर राहुल थेट शीतलकडे आला. माझ्यासाठी चेअर नाही केलंस? शीतल हसत म्हणाली, माझ्या मनात केलं होतं, बाहेरून नाही दाखवलं. राहुलला तिचं उत्तर कळलं, पण त्याने काही बोललं नाही. कव्याने मात्र खेळानंतर राहुलला
बाटलीतलं पाणी दिलं आणि मोठ्या आवाजात म्हटलं, तूच तर एकदम स्टार आहेस सगळ्यासमोर. हे झाल्यावर शीतलची अवस्था कसली झाली असेल हे फक्त तिलाच ठाऊक होतं. त्या रात्री शीतल एकटीच रडत होती. मी खरंच राहुलला गमावणार का? कव्या त्याच्याजवळ रोज जवळीक करत आहे आणि मी फक्त बघते आहे. कव्या सतत राहुलभोवती फिरत असल्यामुळे शीतलची सहनशक्ती संपत आली होती. तिच्या डोळ्यासमोर रोज तिचं दृश्य. कव्या राहुलसोबत हसत खेळत बोलते, त्याला खाऊ पिऊ देते आणि मुद्दाम सगळ्यासमोर जवळीक दाखवते. शीतल शांत बसत होती, पण तिचं मन मात्र आतून पेटून उठलं होतं. एका संध्याकाळी राहुल आणि शीतल कॉलेजच्या बागेत भेटले. राहुल नेहमीप्रमाणे हसत आला, चल आज आपण आईस्क्रीम खायला जाऊ. पण शीतलच्या चेहऱ्यावर हसू नव्हतं. ती थेट विचारली, राहुल तुला कव्या आवडते का? राहुल थोडा चकित झाला. काय हे काय प्रश्न विचारतेस तू? हो खरं सांग, तू सतत तिच्यासोबत असतोय, सगळ्यासमोर ती तुला खास वागवते आणि तूही तिच्या बोलण्याला होकार देतोय. मग मी काय समजावायचं? राहुलनं गंभीर होतं उत्तर दिलं. शीतल बघ, कव्या माझी फक्त क्लासमेट आहे. तिचं वागणं बिनधास्त आहे म्हणून तुला ते जास्त वाटतंय, पण ती तिच्याबद्दल असं काहीच विचार करत नाही. माझ्यासाठी फक्त तू आहेस. शीतलच्या डोळ्यातून अश्रू दाटले. मला माहीत नाही राहुल, पण माझं मन खूप घाबरतं. तुला गमावण्याची भीती वाटते. राहुलने तिचा हात धरून म्हटलं, शीतल ही भीती मनातूनच काढून टाक. तू माझं सर्वच आहेस. मी तुला कधीच सोडणार नाही. पण शीतलला आतून अजूनही समाधान नव्हतं. कारण दुसऱ्याच दिवशी कॉलेजमध्ये अफवा पसरली. कव्या आणि राहुल एकत्र फिरताना दिसले. ही बातमी ऐकून शीतल हादरली. तिचं मन ठाम झालं. आता राहुल नीट विचारायलाच हवं. कॅन्टीनमध्ये दुपारी जोरदार चर्चा चालली होती. कव्या आणि राहुल एकत्र मॉलमध्ये दिसलेच म्हणे. हो हो, दोघं खूप खास गप्पा मारत होते. ही वाक्य शीतलच्या कानावर गेली. तिचं हृदय धडधडायला लागलं. ती थेट राहुलजवळ गेली. राहुल, काल कुठे होतास? शीतलचा आवाज थरथरत होता. मी काल मॉलमध्ये गेलो होतो मित्रासोबत. मित्रासोबत की कव्यासोबत? शीतलनं थेट विचारलं. राहुल थोडा दचकला. हो, तीही होती, पण एकत्र नोटबुक घ्यायला गेलो होतो. त्यात काय एवढं? शीतलच्या डोळ्यात पाणी आलं. तू मला काही सांगितलं नाहीस आणि सगळीकडे तुमची चर्चा आहे. मला काय समजायचं? राहुल आता थोडा चिडला. शीतल, तू मला विश्वास ठेवत का नाहीस? मी आधीच सांगितलंय, माझ्यासाठी फक्त तू आहेस. मग पुन्हा पुन्हा हेच का विचारतेस? कारण मला तुझं आणि काव्याचं जवळीक सहन होत नाही. राहुल, शीतलचं मन पटून आलं. मी तुला गमवायच्या भीतीने जगते आहे. राहुल शांत झाला. तो काही क्षण तिच्याकडे पाहतच राहिला. शीतल, मी समजतो, पण असं शंका घेऊन आपलं नातं टिकणार नाही. तू मला विश्वास ठेवायला शिकली पाहिजेस. त्या दिवसानंतर शीतल आणि राहुलमध्ये थोडा दुरावा निर्माण झाला. ते भेटले तरी दोघं जास्त बोलत नसतं. कव्या मात्र हे पाहून आनंदी होती. ती मनाशी म्हणाली, बरोबर चाललंय. शीतलला दूर करून राहुल माझ्याकडे ओढलाच जाईल. पण शीतलचं मन दिवसेंदिवस बेचैन होत चाललं होतं. रात्री ती हॉस्टेलमध्ये खिडकीजवळ बसून डोळ्यातून गालावर अश्रू वाहत म्हणायची, राहुल, मला फक्त तुझा विश्वास हवा आहे. पण माझ्या नशिबात खरंच तुझं प्रेम आहे का? एका दुपारी शीतल लायब्ररीत बसून अभ्यास करत होती. तेवढ्यात कव्या तिच्या टेबलाजवळ आली. तिच्या चेहऱ्यावर नेहमीप्रमाणे आत्मविश्वास आणि ओठावर हलकं स्मित. काय शीतल? कव्या म्हणाली, तू इतकी टेन्शन
घेत बसलीस कशाला? राहुल माझ्यासोबत होता म्हणून. शीतलनं पुस्तक बंद केलं आणि तिला थेट पाहिलं. कव्या, तुला जे हवं ते कर, पण राहुल माझा आहे. कव्या खळखळून हसली. आहेत म्हणजे? तू त्याची गर्लफ्रेंड आहेस, पण त्याने कधी जाहीर केलं का सगळ्यासमोर? नाही ना. मग अजून काही ठरलेलं नाही. शीतलला तिचं बोलणं अंगावर काटा आणणार वाटलं. राहुलने मला प्रेमाची कबुली दिलीस, त्याच्यासाठीच मीच सगळं आहे. तुझ्या खोट्या बोलण्याने काही होणार नाही. कव्याने जवळ येत हळू आवाजात म्हटलं, पाहूया राहुल तुझ्यासाठी किती दिवस टिकतो ते. मला जे हवं ते मी मिळवतेस. शीतल, तुला एक गोष्ट लक्षात ठेव, खेळ आता सुरू होतोय. त्या क्षणी शीतलच्या मनात भीतीचा झंकार झाला. कव्या साधी मुलगी नाही हे तिला जाणवलं. तिनं मुद्दाम नात्यात फूट पाडायची ठरवली होती. त्या दिवशी संध्याकाळी राहुल भेटायला आला. तो उत्साहाने म्हणाला, शीतल, पुढच्या आठवड्यात कॉलेज टूर आहे. आपण सगळे लोणावळा खंडाळ्याला जाणार. मला खूप मजा करायची आहे. तूही येशील ना? शीतलनं थोडं हसत उत्तर दिलं, हो नक्की येईल. पण तिच्या मनात सतत कव्याचे शब्द घुमत होते. खेळ आता सुरू होते. कॉलेजचा टूर सुरू झाला. सकाळी लवकरच बस निघाली. विद्यार्थ्यांमध्ये हशा, टवळ्या, गाणी, शिट्ट्या, एकदम धमाल वातावरण होतं. शीतल आणि राहुल खिडकीजवळ एकत्र बसले होते. राहुल तिचा हात हलकेच पकडला आणि म्हणाला, शीतल, आपण या टूरमध्ये सगळं विसरून फक्त एकमेकांसोबत वेळ घालवूया. शीतलनं हसून मान डोलावली. तिच्या मनातला ताण थोडा हलका झाला. लोणावळ्याच्या डोंगरात पोहोचल्यावर सगळे मित्र वेगवेगळ्या ग्रुपमध्ये फिरायला गेले. शीतल, राहुल हातात हात घालून पावसाळ्यातल्या धुक्यात चालत होते. तो क्षण खूप सुंदर होता. दोघांचे कपडे पावसाने ओले झाले होते, तरीही ते एकमेकाकडे पाहत थांबत नव्हते. राहुलनं अचानक शीतलला आपल्या जवळ ओढलं. तू मला आयुष्यातली सर्वात सुंदर भेट आहेत, तो म्हणाला. शीतल लाजून हसली. दोघांचं जग त्या क्षणी फक्त त्यांचं होतं. पण दूरवर कव्या उभी होती. तिच्या डोळ्यात राग आणि मत्सर पेटलेला होता. ती मनाशी म्हणाली, खूप जवळ आलेस हे दोघं, पण अजून खेळ बाकी आहे. संध्याकाळी बघते. शीतल, तुझा विश्वास कसा डगमगतो ते. संध्याकाळी सर्वांना रिसॉर्टमध्ये डीजे पार्टी होती. सगळे नाच गाणी करत मजेत होते. कव्याने आपला प्लॅन सुरू केला. तिनं राहुलला थेट डान्स फ्लोअरवर खेचून घेतलं. राहुल थोडा संकोचला, पण मित्रांच्या गडबडीत तो तिच्यासोबत नाचायला लागला. शीतल दूर उभी राहून हे सगळं बघत होती. तिचं हृदय पुन्हा तुटल्यासारखं झालं. कव्या मुद्दाम राहुलच्या खांद्यावर डोकं टेकवत त्याचा हात घट्ट धरला नाचत होती. सगळे वाव वाव करत शिट्ट्या मारत होते. तिच्या डोळ्यातून अश्रू वगळले. ती थेट रिसॉर्टच्या टेरेसवर पळत गेली आणि एकटीच बसून रडायला लागली. टेरेसवर शीतल एकटीच रडत बसली होती. तेव्हा तिच्या मागून एक आवाज आला, कधी कधी गैरसमज आपल्याला जास्त दुखावतात. शीतल ती मागे वळली तर अजय उभा होता. तिच्या क्लासमधला शांत पण समजूतदार मुलगा. अजयनं तिच्या डोळ्यातली अश्रू पुसले आणि म्हणाला, राहुल, तुला दुखावलं असेल, पण तू एवढी सुंदर भावना वाया जाऊ देऊ नकोस. शीतल थोडं सावरली. तिला त्या क्षणी अजयच्या शब्दांनी दिलासा दिला. दरम्यान डान्स फ्लोअरवर राहुलचं लक्ष सतत तिच्याकडे होतं. ती नाहीशी झालेली पाहून तो चिंताग्रस्त झाला. तो काव्याला सोडून वर गेला, पण तेव्हा शीतल आणि अजय गप्पा मारताना त्यांना दिसले. तो दचकला, शीतल, मला सोडून दुसऱ्या सोबत? मनात शंकेची ठिगणी पडली. दुसऱ्या दिवशी सकाळी टूरमध्ये सर्वजण फिरायला बाहेर गेले.
शीतल आणि राहुल एकमेकांशी फारसं बोलले नाहीत. अजय मात्र तिच्या जवळ राहिला. तिचं मन हलकं करण्याचा प्रयत्न करत होता. राहुलला हे अजिबात आवडत नाही. तो मनाशी म्हणाला, कव्या एकीकडे मला गुंतवणूक आहे आणि आता अजय शीतलजवळ हे सगळं नियंत्रणाबाहेर जाते. कव्यानं आता नवा डाव टाकला. ती मुद्दाम राहुलला म्हणाली, राहुल, शीतलला तर अजय खूप आवडतो म्हणे. काल रात्री टेरेसवर दोघे खूप वेळ होते. क बोलताय. राहुलच्या मनातला संशय आता वाढला. तो शीतलवर रागावला, पण काही न बोलता शांत राहिला. शीतल सतत राहुलच्या नजरेतला बदल बघत होती. तो आधीसारखा गोड बोलत नव्हता. तिच्या नजरेत नजर टाळत होता. ती रात्री हॉस्टेलमध्ये बसून रडत, राहुल, माझं खरं प्रेम असूनही तू माझ्यावर विश्वास ठेवत नाही. मग मी काय करू? एका दिवशी अजयने शीतलला थेट सांगितलं, शीतल, मला माहितीये तू राहुलवर प्रेम करते, पण मी तुला सांगितलं नाही तर माझं मन मरून जाईल. मला देखील तुझ्याबद्दल भावना आहे. शीतल थक्क झाली. अजय, मी तुला मित्र मानते, पण माझं प्रेम फक्त राहुल आहे. मला क्षमा कर. अजय शांतपणे हसला. ठीक आहे, पण तुला जेव्हा गरज भासेल मी तुझ्यासोबत असेल. दरम्यान कव्याने अजून खोट्या अफवा पसरवल्या. अजय, शीतल रोज एकत्र दिसताय. राहुलचा संताप फुटला. तो शीतलकडे जाऊन म्हणाला, तू माझ्यासोबत आहेत की त्याच्यासोबत? ठरव. शीतल शीतल हादरली. राहुल, तू असं कसं बोलू शकतोयस? माझं प्रेम तुझ्याशिवाय दुसऱ्यावर कधीच नाही. पण राहुलनं तिचं ऐकलं नाही आणि निघून गेला. नात्याची परीक्षा आता? दोघांमध्ये बोलणं जवळजवळ बंद झालं. कव्या मात्र राहुलजवळ आणखी जवळीक दाखवत होती. शीतलचं मन तुटत होतं, पण ती धीर धरून होती. मला माहीत होतं खरी भावना वेळेनं सिद्ध होते. कॉलेजमध्ये एक कार्यक्रम होता. अजय तिथे सर्वांसमोर बोलताना म्हणाला, आज मी एक गोष्ट स्पष्ट करतो. मला शीतल आवडते, पण तिनं कधीच मला त्यापेक्षा जास्त मानलं नाही. तिचं खरं प्रेम फक्त राहुल आहे. माझ्यामुळे त्याच्या नात्यात गैरसमज झाले, त्याबद्दल मला खेद आहे. सगळे थक्क झाले. राहुलनं हे ऐकताच त्याच्या डोळ्यातून पाणी आलं. कार्यक्रमानंतर राहुल थेट शीतलकडे धावला. तो तिच्यासमोर गुडघ्यावर बसला आणि म्हणाला, शीतल, मला माफ कर. मी तुझ्या प्रेमावर शंका घेतली. तुझं माझं सगळं आहेच. शीतलच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. तिनं त्याला मिठी मारली. त्या क्षणी दोघांनी ठरवलं, कुणी काहीही केलं तरी आपण एकमेकावर विश्वास ठेवू. तर मैत्रिणींनो आणि मित्रांनो, तुम्हाला कथा कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. आणि अशाच नवनवीन कथा दररोज न चुकता ऐकण्याकरिता आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.